मराठा आरक्षण आंदोलन, मराठ्यांसह कुणब्यांच्या जातींचे आणि लोकसंख्येचे ओपन सिक्रेट काय आहे? झोमॅटो बॉयची चोरून मागच्या दाराने घुसखोरी होते आहे का? मराठा आणि मराठा कुणबी हे एक समान असल्याचे शासकीय पुरावे काय आहेत? सादर आहेत या प्रश्नांची उत्तरे, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो, आजच्या या भागातील महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रातील विविध जातींची आणि त्यांच्या लोकसंख्येची शासनाकडे नोंदली गेलेली पण अजूनही अज्ञात राहिलेली मूलभूत माहिती. यातून मराठा आणि मराठा कुणबी हे एकच कसे आहेत, तसेच मराठा कुणब्यांच्या पेक्षा कोकणी कुणबी आणि खानदेशी कुणबी हे वेगळे कसे आहेत, यांची वेगवेगळ्या काळातील वेगवेगळी आणि स्वतंत्र लोकसंख्या आणि कुणबी नोंदी प्रचंड प्रमाणात आढळणे ही मागच्या दाराने होणारी झोमॅटो बॉयची एंट्री आहे का, अशा सर्व बाबींचा समावेश आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून ज्या जनगणना झाल्या त्यात वेगवेगळ्या जातींची स्वतंत्र लोकसंख्या गणना झालेली नाही. फक्त एससी आणि एसटी याच वर्गातील लोकांची संख्या मोजली गेलेली आहे. पण इंग्रज राजवटीत 1872 पासून ते 1941 पर्यंत दर 10 वर्षांनी केलेल्या जनगणनेत निरनिराळ्या जाती आणि त्यांची लोकसंख्या यांचे आकडे दिलेले आहेत. तसेच आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे जातींचा सर्व्हे करून प्रत्येक जात इतरांच्या पेक्षा वेगळी कशी आहे याचा सरकारी सर्वेक्षणाचा रिपोर्ट सुद्धा आहे. याच आकड्यावरती आधारित असलेला एक रिपोर्ट 1951 साली म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने बनविला होता. त्यात सुद्धा ही आकडेवारी आहे. पण ही आकडेवारी बहुतेक लोकांच्या पासून अजून दूरच आणि अज्ञातात आहे. म्हणजे जातींचे वेगळेपण आणि त्यांची स्वतंत्र लोकसंख्या सरकारी कागदपत्रात आहे, पण ती लोकांच्या पर्यंत पोहोचलेलीच नाही. तर असे आहे हे जातींचे आणि जातींच्या लोकसंख्येचे ओपन सिक्रेट. आजच्या भागात आपण जी जातींची माहिती आणि त्यांची आकडेवारी पाहणार आहोत ती मुंबई प्रांताची किंवा मुंबई राज्याची आहे. हे मुंबई राज्य 1960 सालापर्यंत अस्तित्वात होते. त्यामध्ये मुंबईसह कोकणातील सध्याचे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे होते. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे हे पुणे विभागातील जिल्हे होते. तसेच अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे नाशिक विभागातील जिल्हे समाविष्ट होते. या मुंबई विभागातील जातवार माहिती आणि त्या जातींची लोकसंख्या महत्वाची ठरते, कारण सध्याच्या महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांचा जवळपास पूर्ण भूभाग तत्कालीन मुंबई प्रांतात समाविष्ट होता. या सर्व जिल्ह्यातील मराठा, मराठा कुणबी, कोकणी कुणबी, खानदेशी कुणबी या जातींची ही मूलभूत माहितीच सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या दृष्टीने खूपच उपयुक्त ठरणारी आहे. या भागात दिली जाणारी माहिती शासकीय रिपोर्ट्समध्ये असून हे सर्व रिपोर्ट्स इंटरनेटवर PDF स्वरूपात फ्री डाउनलोड करून वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. या रिपोर्ट्सची नावे या व्हिडिओत मी दाखवणारच आहे. चला आता आपल्या मुख्य विषयाच्या माहितीकडे वळूयात. यात आधी जातींची लोकसंख्या आणि नंतर महत्वाची अशी मराठा आणि सर्व कुणबी जातींची मूलभूत माहिती आपण पाहणार आहोत. इंग्रजांच्या राजवटीतील सर्वात पहिली पद्धतशीर जनगणना झाली 1872 साली. पण या जनगणनेच्या अहवालाच्या दुसऱ्या भागात जात या निकषाखालील माहितीमध्ये फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी वर्गवारी करून त्यांची लोकसंख्या दिलेली होती. यामध्ये ब्राह्मण 6.5 लाख, क्षत्रिय 1.5 लाख, वैश्य 9,30,000 आणि शूद्र 1,08,00,000 असे आकडे आहेत. यातील शूद्र या वर्गात 86% लोकसंख्या घातलेली होती. यामध्ये कोणकोणत्या विविध जातींचे लोक होते आणि त्यांची लोकसंख्या किती हे स्वतंत्रपणे दिलेले नव्हते. पण जातीबद्दलच्या माहितीमध्ये वर्गवारी करताना कुणबी या वर्गात मराठी कुणबी, कुणबी वानी, कानडी कुणबी, तेलंग कुणबी आणि हिंदुस्थानी म्हणजे लोधी, परदेशी, छपरबंद या कुणबी जातींची नोंद आहे. यातील मराठी कुणबींच्या मध्येच मराठ्यांसह महाराष्ट्रातील सर्व कुणबी घातलेले दिसतात.
पण या सर्वांची लोकसंख्या स्वतंत्रपणे दिलेली नाही. यानंतर इसवी सन 1881 पासून थेट 1941 पर्यंत दर 10 वर्षांनी जनगणना करण्यात आली. प्रत्येक जनगणनेत जात या सदराखालील माहिती वाढत गेली आणि प्रत्येक जातीची लोकसंख्या देखील दिली जाऊ लागली. 1901 च्या जनगणनेत 500 जातींची नोंद झाली आणि यानंतर ब्रिटिश सरकारने या जातींची सविस्तर आणि बारीक सारीक माहिती गोळा करण्यासाठी सर्वे करण्याचा निर्णय घेऊन ते काम सुरू करण्याची ऑर्डर दिली. या सर्वेक्षणासाठी प्रमुख म्हणून रेजिनाल्ड एडवर्ड उर्फ R.E. एन्थोवेन याला नेमण्यात आले. एन्थोवेनचा हा रिपोर्ट अत्यंत महत्वाचा आहे. तो आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्याआधी इंग्रजांच्या राजवटीत नोंदल्या गेलेल्या विविध जाती आणि त्यांची लोकसंख्या तसेच याचा स्वतंत्र भारतातील रिपोर्ट याची माहिती घेऊया. 1901 सालापासून सुरू झालेले हे जातींच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर 1931 साली इंग्रजांनी जी जनगणना केली त्यामध्ये जातवार लोकसंख्या निश्चितपणे देणे सोपे झाले होते. या 1931 च्या जनगणनेत मराठा आणि कुणबी या एकत्र गटातील फक्त कुणबी किंवा कुळवाडी किंवा कणबी, खानदेशचे लेवा कुणबी, फक्त मराठा, मराठा कुणबी आणि तिरोळे कुणबी यांची मुंबई प्रांतातील संख्या दिलेली आहे. मुंबई प्रांतामध्ये सध्याच्या महाराष्ट्रातील कोकण, पुणे आणि नाशिक विभाग होते हे आपण आधी पाहिलेलेच आहे. या मुंबई प्रांतातील लोकसंख्येचा जो तक्ता दिला आहे त्यात या प्रत्येक जिल्ह्यातील लोकसंख्या सुद्धा वेगवेगळी दिलेली आहे. आपण यातील सर्व जिल्ह्यांची मिळून असलेली संख्या पाहणार आहोत. मराठा आणि कुणबी हा यामधील हिंदू धर्मामधील जातीचा गट आहे. या इम्पिरियल टेबलमध्ये प्रत्येक जातीतील पुरुष आणि स्त्रियांची संख्या वेगवेगळी स्वतंत्रपणे नोंद केलेली आहे. हेच आकडे आपण स्त्री आणि पुरुष संख्या एकत्र करून पाहूयात. तसेच संख्येची राऊंड फिगर देखील करता येईल. 1931 च्या या जनगणनेत मराठा आणि सर्व कुणबी मिळून एकत्र लोकसंख्या आहे 58 लाख. यात कुणबी किंवा कुळवाडी किंवा कणबी आहेत 8.25 लाख. खानदेशचे लेवा किंवा रेवा कुणबी आहेत 87,000. फक्त मराठा आहेत 42,25,000. मराठा कुणबी आहेत 5.5 लाख आणि खानदेशचे तिरोळे कुणबी आहेत 1 लाख. यामध्ये मराठा आणि मराठा कुणबी यांची एकत्र संख्या आहे 47,75,000 म्हणजे एकूण संख्येच्या 82%. उरलेल्या 18% कुणबी, लेवा कुणबी आणि तिरोळे कुणबी आहेत. यातील कुणबी किंवा कुळवाडी हे कोकणी कुणबी आहेत हे आपण पुढे पाहणारच आहोत. आता एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली जनगणना झाली 1951 साली. त्यानंतर दर 10 वर्षांनी जनगणना करण्यात आली. पण यामध्ये फक्त SC आणि ST या वर्गांचीच लोकसंख्या मोजण्यात आली. यांना वगळता इतर मागासवर्गीय जातींची लोकसंख्या मोजली गेली नाही. इंग्रज राजवटीत 1881 पासून 1941 पर्यंत झालेल्या सर्व जनगणनांमध्ये विविध जातींची लोकसंख्या वेगवेगळी स्वतंत्र मोजून ती रिपोर्टमध्ये समाविष्ट केलेली होती. 1951 साली भारताच्या बॅकवर्ड क्लास कमिशनला SC आणि ST यांच्यासह इतर मागासवर्गांच्या लोकसंख्येची व त्यातील पुन्हा प्रत्येक जातीच्या स्वतंत्र लोकसंख्येची गरज भासू लागली. त्यावेळी इंग्रजांनी 1941 सालापर्यंत केलेल्या प्रत्येक जातीच्या वेगवेगळ्या लोकसंख्येच्या आकड्यांच्या आधारावर एक रिपोर्ट तयार करण्यात आला आणि या रिपोर्टमध्ये 1951 सालची निरनिराळ्या जातींची लोकसंख्या किती असेल याचा एक तक्ता तयार करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या या तक्त्यामधील मराठा आणि कुणबी गटाचा मुंबई राज्याचा तक्ता आपण पाहूयात. यातील कुणबी, कुळवाडी किंवा कणबींची संख्या आहे 12,95,000. खानदेशच्या लेवा कुणबींची संख्या आहे 1,24,000. मराठ्यांची संख्या आहे 60,22,000. मराठा कुणबींची संख्या आहे 7,77,000. खानदेशचे तिरोळे कुणबी आहेत 1,53,000. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांना जवळपास सर्वजण फक्त ऐतिहासिक कादंबरीकार म्हणूनच ओळखतात. पण त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासन विभागात क्लास 1 अधिकारी म्हणून 30 वर्षे जबाबदारी सांभाळलेली आहे.
उपजिल्हाधिकारी म्हणून ते अगदी नवी मुंबई येथे सुद्धा कार्यरत होते. याच श्री विश्वास पाटील यांनी 1881 साली ब्रिटिश राजवटीत महाराष्ट्रातील तेव्हाच्या 13 जिल्ह्यात मिळून 31 लाख मराठा कुणबी होते याची सविस्तर आकडेवारी विविध वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केलेली तुम्ही वाचलीच असेल. हीच संख्या 1931 साली 47 लाख तर 1951च्या रिपोर्टमध्ये 68 लाख असल्याचे आपण या अगोदरच पाहिलेले आहे. यावरून लोकसंख्या वाढीच्या गणिताच्या हिशोबाने सध्याच्या महाराष्ट्रातील कोकण, पुणे आणि नाशिक विभागातील मराठा आणि मराठा कुणबींची मिळून संख्या किती प्रचंड असेल हे आपण सहज समजू शकतो. महाराष्ट्रात सध्या मोठ्या संख्येने कुणबी जातींच्या नोंदी आणि पुरावे सापडत आहेत, कारण तितके कुणबी महाराष्ट्रात आहेत म्हणूनच तर सापडत आहेत. आणि याला भक्कम दुजोरा मिळतो आपण पाहिलेल्या 1931 आणि 1951 सालच्या सर्व कुणबींच्या एकत्रित लोकसंख्येच्या आकड्यावरून. हे कुणबी एका रात्रीत अचानक उगवले आणि मागच्या दाराने आरक्षणात घुसत आहेत हा दावा कसा बिनबुडाचा आहे हे यातून स्पष्ट समजते. कुणबी जातीला तर कायद्यानेच पूर्वीपासून ओबीसी मध्ये आरक्षण आहे. त्यामुळे ही काही एखाद्या झोमॅटो बॉयने मागच्या दाराने चोरून केलेली घुसखोरी नसून कुणब्यांची मुख्य दरवाजातून हक्काने होणारी अधिकृत एंट्री आहे. आता आपण एन्थोवेनचा जात सर्वेक्षणाचा रिपोर्ट या अत्यंत महत्वाच्या विषयाकडे वळूया. 1901 सालच्या ब्रिटिश सरकारच्या ऑर्डर प्रमाणे हे काम सुरू झाले होते. या सर्वेक्षणाचा प्रमुख होता R.E. एन्थोवेन. हा एन्थोवेन ICS परीक्षा पास होऊन 1889 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून ब्रिटिश शासनामध्ये रुजू झालेला होता. 1901 सालच्या जनगणनेचा आणि बॉम्बे स्टेटच्या गॅझेटियर डिपार्टमेंटचा तो सुपरिंटेंडंट होता. तो काही काळ मुंबई गव्हर्नमेंटचा सेक्रेटरी देखील होता. थोडक्यात काय, हा एन्थोवेन ब्रिटिश शासनामधील एक उच्च पदस्थ आणि अनुभवी अधिकारी होता. 1901 सालच्या जनगणनेत मुंबई प्रांतातील 500 जातींची नोंद झालेली होती आणि यानंतर ब्रिटिश सरकारने या जातींची अगदी सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी जो सर्वे करण्याची आज्ञा दिली होती त्याला एथनोग्राफिकल सर्वे असे म्हणतात. एथनोग्राफी म्हणजे मानवांच्या वेगवेगळ्या वंशांचे आणि संस्कृतींचे शास्त्रीय वर्णन माणसांच्या निरनिराळ्या गटांच्या एथनोग्राफिकल सर्वेमध्ये अर्थातच जातीला सर्वात जास्त महत्व असते. वर्गवारीचा तो एक सर्वात महत्वाचा मुद्दा असतो, कारण जात म्हणजे माणसांचा एक जिनसी गट असतो. यामुळेच या सर्वेमध्ये सर्व जातींच्या नोंदींना आणि त्या जातींच्या वैशिष्ट्यांना महत्वाचे स्थान असते. एन्थोवेनने केलेल्या सर्वेमध्ये प्रत्येक जातीची वेगवेगळी लोकसंख्या मोजणे हे काम नव्हतेच, तर वेगवेगळ्या जाती कोणत्या आणि त्यांची वैशिष्ट्ये यांचा समावेश होता. जाती त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यामुळेच वेगवेगळ्या ठरतात हे कारण यामागे होते. पण याच जात सर्वेक्षणामुळे 1931च्या जनगणनेत मुंबई प्रांत किंवा मुंबई राज्यातील जाती आणि त्यांची लोकसंख्या यांची शास्त्रीय आकडेवारी सर्वप्रथम समोर आली होती. एन्थोवेनने जातींची अगदी तपशीलवार माहिती प्राप्त करण्यासाठी त्या काळचे इतिहास आणि समाजशास्त्राचे विद्वान D.R. भांडारकर, B.A. गुप्ते, R.C. आरताळ, J.J. मोदी, K.G. पंडित, P.B. जोशी, M.K. मेहता, J.K. सरढाना अशा अनेक तज्ञ व्यक्तींना या सर्वेक्षणाच्या कामासाठी अंतर्भूत केलेले होते. सर्वे पूर्ण झाल्यानंतर या जात सर्वेक्षणाचा रिपोर्ट ब्रिटिश सरकारला सुपूर्द करण्यात आला आणि 1920 साली हा सर्वे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला. एन्थोवेनचे सहाय्यक गोविंद मंगेश कालेलकर यांनी एन्थोवेनच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचे संक्षिप्त पण सर्व महत्वाची माहिती असलेले मराठी भाषांतर तयार केले. 1928 साली बडोद्याचे संस्थानिक सुप्रसिद्ध सर सयाजीराव गायकवाड महाराज तिसरे यांच्या आर्थिक सहाय्याने हे पुस्तक मराठीत प्रकाशित झाले. या पुस्तकाचे नाव आहे मुंबई इलाख्यातील जाती. यातील माहिती इंग्रज सरकारने सर्वे केलेली म्हणजे शासन मान्य असलेली तशीच ती अशा प्रकारची पहिली उपलब्ध असलेली माहिती आहे. आता आपण थेट या पुस्तकामधील मराठा आणि कुणबी या जातींबद्दलची माहिती जाणून घेऊयात. या पुस्तकामध्ये फक्त मराठा जातीची नोंद वेगळी आहे, तर मराठा कुणबी या जातीची माहिती
कुणबी या गटात दिलेली आहे। इथे आधी सर्व दर्शकांनी हे लक्षात घ्यावे की ही सर्व माहिती इंग्रजांच्या सर्व्हेमधील आहे, ती जशी आहे तशीच इथे सांगितली जात आहे। यात कोणत्याही जातीची मानहानी करण्याचा माझा हेतू नसून केवळ दोन वेगवेगळ्या जातीमधील त्या काळचा फरक इंग्रजांनी कसा नमूद केला आहे ते सांगितले जात आहे। आधी आपण कुणबी या जातीची माहिती पाहूया। कुणबी हे जातीवाचक नाव दिसत नाही, हे शेतकी करणाऱ्या बहुतेक सर्व जातीच्या लोकांस लावण्यात येते, अर्थात हे धंदेवाचक नाव आहे, म्हणजे व्यवसायावरून पडलेले नाव आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण भागात शेतकी करणाऱ्या सर्व जातीस कुळवाडी असे म्हणतात। यात मराठे, भंडारी वगैरे जातींचा समावेश होतो। दक्षिण महाराष्ट्रातील कुणब्यांचे रीतिरिवाज बहुतांशी एकसारखे असण्याचे कारण ते मराठे आहेत हे होय, कुणबी म्हणून नव्हे। या उतार्यातील बहुतांश कुणबी म्हणजेच मराठा कुणबी। महाराष्ट्रातील कुणब्यात ठोकळमानाने प्रांतिक स्वरूपाचे 4 पोटभेद आहेत। मराठा, कोकणी, खानदेशी आणि ठाणे जिल्ह्यातील तल्हेरी कुणबी। कुणब्यांचा मुख्य धंदा शेतीचा। मराठा कुणब्यातील काही देशमुख व पाटीलही आहेत। आता आपण मराठा कुणबी या जातीची माहिती पाहूया। मराठा कुणबी हे आणि मराठे मूळचे एकच आहेत असे मानण्यात येते। त्यांच्या जातीची संघटना आणि देवके एकच असल्यामुळे या म्हणण्याला बळकटी येते। मराठे आणि मराठे कुणबी हे केव्हाही अगदी पृथक म्हणजे पूर्णपणे वेगळ्या जाती होत्या असे म्हणता येत नाही। सध्या तर मराठा आणि कुणबी हे दोन्ही शब्द पुष्कळ अंशी समानार्थक समजण्यात येतात। यांच्यात निश्चित भेद कोठे आहे हे दाखविता येणे कठीण आहे। तरीही मराठे व मराठे कुणबी लग्नाच्या बाबतीत मात्र होता होईल तो एकमेकांपासून अलग राहतात। पुण्यात व त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात या दोन जातींचे एकीकरण अत्यंत दृढ झालेले दिसते। भरभराटीस आलेल्या बऱ्याच कुणब्यांचे म्हणजे मराठा कुणब्यांचे संबंध म्हणजे लग्न संबंध मराठ्यांशी होऊन शेवटी ते त्यात सामील झाल्याची उदाहरणे काही थोडी थोडकी नाहीत। मराठ्यांप्रमाणेच मराठा कुणब्यात कुळे व देवके आहेत। ज्यांचे कुळ व देवक एकच आहे अशा कुटुंबात शरीर संबंध म्हणजे लग्न संबंध होत नाहीत। काही ठिकाणी देवक एक असले तरी कुळ भिन्न असले म्हणजे लग्न संबंध होतो। आता आपण या पुस्तकातील मराठा जातीचे वर्णन पाहूया। यामध्ये मराठा कुठे कुठे आढळतात, मराठा हा शब्द कशावरून आला, अस्सल मराठे आपणास क्षत्रिय म्हणवतात, याशिवाय अस्सल मराठ्यांच्या क्षत्रियत्वाबद्दल आणखीही ऐतिहासिक पुरावे आहेत असा मजकूर असून पुढे हे पुरावे दिलेले आहेत। कुळ अथवा देवक एकत्र असेल तर लग्न संबंध करता येत नाही, गोत्र एकच असले तरी चालते। मराठ्यांत आणि मराठा कुणब्यांत आढळणाऱ्या देवकांची यादी यापुढे दिलेली असून ज्या इतर जातीत ही देवके आढळतात त्या जातींची नावे त्या त्या देवकापुढे दिली आहेत। या मजकुरानंतर यामध्ये मराठ्यांच्या 84 देवकांची नावे दिलेली आहेत। ही देवकांच्या नावाची यादी मराठा आणि मराठा कुणबी यांच्यात देवके कशी समान आहेत ते दाखवते। मराठ्यांबद्दल मूळ इंग्रजी पुस्तकात दिलेली जादा माहिती अशी आहे। मराठा शब्द हा बहुतेक एकच उगमस्थान किंवा मूळ असलेले 3 वर्ग दाखवितो। हे वर्ग म्हणजे मराठा अस्सल किंवा योग्य, मराठा कुणबी किंवा शेतकरी आणि मराठा व्यावसायिक जाती आणि याखाली अशा जातींची नावे दिली आहेत। दुसऱ्या उतार्यात मराठ्यांचे नीटनेटके दिसणे व शिष्टाचारी असणे याशिवाय मराठा आणि मराठा कुणब्यात फरक करता येणे शक्य नाही असा मजकूर आहे। मराठा आणि मराठा कुणबी यांच्या या पुस्तकातील वर्णनामधून समोर येणाऱ्या महत्त्वाच्या बाबी म्हणजे देवके आणि कुळे अर्थात आडनावे सुद्धा यांच्यात समान आहेत। मराठा आणि मराठा कुणबी यांच्यात काही भागात लग्न संबंध कमी तर काही भागात जास्त प्रमाणात झालेले आहेत। मराठा आणि मराठा कुणबी हे मूळचे एकच आहेत असे मानण्यात येते। पूर्वी या दोन्ही वेगळ्या जाती होत्या असे म्हणता येत नाही। यांच्यात निश्चित भेद कुठे आहे ते दाखवणे कठीण आहे। मराठा आणि मराठा कुणबी हे दोन्ही शब्द पुष्कळ अंशी समानार्थी समजण्यात येतात।
इथे आपल्याला मराठा आणि मराठा कुणबी यांच्यात किती बाबींमध्ये साम्य आहे हे सहज लक्षात येते। यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एन्थोवेनच्या जात सर्वेक्षणाच्या रिपोर्टमध्ये मराठा कुणबी ही मराठा जातीमध्येच पोटजात किंवा पोटभेद म्हणून घातली असती तरी चालले असते। कुणबी म्हणजे शेती व्यवसाय करणाऱ्या गटात मराठा कुणबी घातले गेले आहेत हे पण योग्यच आहे, पण त्यामुळेच वर्गीकरणांच्या गटात मराठा कुणबी हे मराठ्यांच्या पासून सरकारी कागदपत्रात अलग झालेले आहेत हे देखील तितकेच खरे आहे। आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे इंग्रज सरकार आणि भारत सरकारने सुद्धा मराठ्यांना मराठा आणि मराठा कुणबी या एकत्रित गटात घातलेले आहे। यातून सुद्धा या दोन जाती मुळात एकच आहेत हे दिसते, आणि ते कशामुळे तर या दोन्ही जातींमध्ये असलेल्या मराठा या जातवाचक शब्दामुळे। मराठा आणि मराठा कुणबी हे एकच आहेत हे आपण गेल्या भागातील शिवकालीन पुराव्यांच्या मधून पाहिलेलेच आहे। या भागातील हे सर्व पुरावे याचाच पुढचा म्हणजे इंग्रज राजवटीतला आणि स्वतंत्र भारत सरकारच्या काळातील महत्त्वाचा भाग आहे। आता आपण कोकणी आणि इतर कुणब्यांच्या बद्दलचा या पुस्तकातील मजकूर पाहूया। कोकणी कुणबी हे मुख्यत्वे रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात व कुलाबा जिल्ह्याच्या दक्षिण भागात सापडतात। ते आपण मराठे अथवा क्षत्रिय आहोत असे म्हणत नाहीत, तर आपण शूद्र असल्याचे सांगतात। त्यांच्यात मराठा कुणब्यांप्रमाणे कुळे नाहीत। मूळ इंग्रजी पुस्तकात दिलेली कोकणी कुणब्यांची जादा माहिती अशी आहे। कोकणी कुणबी हे मराठा कुणब्यांपेक्षा लहान चणीचे म्हणजे लहान शरीरयष्टीचे, जास्त काळसर आणि कमी मजबूत बांध्याचे आहेत। कोकणी कुणब्यात विधवा पुनर्विवाह केले जातात आणि मराठा कुणबी जसे या प्रकाराला कमीपणाचे बेइज्जतीचे मानतात तसे कोकणी कुणबी मानत नाहीत। यापुढे तल्हेरी कुणब्यांचे वर्णन आहे। तल्हेरी कुणबी फक्त ठाणे जिल्ह्याच्या मध्य प्रदेशात आढळतात। त्यांच्यात तेथील मूळचे व बाहेरून आलेले असे दोन प्रकारचे लोक आहेत। बाहेरून आलेले लोक मुख्यत्वे करून मराठे असावे, कारण त्यांच्यात मराठ्यांसारखीच देवके व कुळे असून त्यांच्या रीतीभातीतही बरेच साम्य आहे। मराठ्यांबरोबर आणि मराठा कुणब्यांबरोबर त्यांचा अन्न व्यवहार होतो व क्वचित शरीर संबंध म्हणजे लग्न संबंधही होतो। आता खानदेशी कुणब्यांबद्दलची माहिती पाहूयात। खानदेश कुणब्यांमध्ये 7 पोटभेद आहेत। घाटोळे, कुंभार, मद्राज, लोणी, पांजना, तिडोले किंवा तिरोळे आणि वंजारी हे सर्व पोटभेद परस्परांशी अन्न व्यवहार करतात, परंतु जो तो आपणासच इतरांपेक्षा श्रेष्ठ मानित असल्यामुळे ते एकमेकांशी लग्न संबंध करीत नाहीत। अर्थात या खानदेशी कुणब्यांचा मराठ्यांशी किंवा मराठा कुणब्यांशी लग्न संबंध होण्याचा प्रश्नच येत नाही। आपण आतापर्यंत जी माहिती पाहिली ती 1901 साली सुरू झालेल्या सर्वेक्षणातून समोर आलेली आहे। ही माहिती 1920 साली इंग्रजीतून आणि त्यानंतर 1928 साली मराठीतून प्रकाशित होऊन प्रसिद्ध झालेली आहे। या सर्व माहितीमधून मराठा आणि मराठा कुणबी या दोन जातींमधील साम्य अगदी नेमकेपणाने कळते। तसेच मराठा कुणबी आणि इतर राहिलेल्या कुणब्यांमध्ये फरक आहे आणि शासकीय कागदपत्रात मराठा आणि मराठा कुणबी हे एकाच गटात आहेत, ही सर्व अत्यंत महत्त्वाची माहिती देखील समजते। तर मित्रांनो, ही सर्व माहिती आणि त्यावर मांडलेले मुद्दे यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर सांगा। माहिती आवडली असेल, नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा। व्हिडिओ लाईक करा। तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म।